नमस्कार. आपण उडदाचे पापड तयार करणार आहोत. त्यासाठी मी 2 छोटे ग्लास पाणी गरम केलेलं आहे, उकळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये रामबंधू पापड मसाला घालून थोडं त्याला हलवून घ्यायचं. आधीच पाणी उकळून घेऊन मग त्याच्यामध्ये मसाला टाकायचा, थोडं हलवून घेऊन ठेवायचं. पीठ चाळून घेतल्यानंतर आपण तोपर्यंत ते थंड होतं पाणी. मग ह्याच्यामध्ये त्याच्या आधी लावायला थोडं पीठ काढून ठेवायचं. पाणी थंड झाल्यावर पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर पीठ मळून घ्यायचं आपण. पीठ मळून झालेलं आहे बघा, एकदम घट्ट पीठ मळलेलं आहे. आणि एवढंच घट्ट पीठ मळायचं, कारण पातळ मळून ठेवलं की ते नंतर अजून पातळ होतं. किती शक्यतो जास्त घट्ट मळून ठेवायचं आणि एका डब्यात काढून ठेवायचं. 6 तास तरी आपण पीठ भिजायला पाहिजे. आदल्या दिवशी रात्री मळून ठेवायचं, मग दुसऱ्या दिवशी तर करायचं, नाहीतरी सकाळी लवकर मळून मग 5-6 तासांनी आपण करायला घ्यायचं. त्याच्या आधी पीठ असं होतं हे. मग ह्याला ठेचून घ्यायचं थोडं, नाहीतरी हाताने सुद्धा मऊ करता येतं. असं हाताने मऊ करून घ्यायचं. जास्त मऊ थोडं मेहनतीचं काम आहे. हाताने मऊ करून घेतलं ना मग पापड चांगले होते, एकदम सॉफ्ट पापड होतात. मस्तपैकी मळून घ्यायचं असं हाताने. त्याला एकदमच सगळे उंडे असे हाताने करून मग त्याचे लाट्या करायचे. हाताने मऊ करून ठेवायचे, मग लाट्या एक एक उंड्याचं करून किती लहान मोठे आपल्याला कसे पाहिजे तसे लाट्या करून घ्यायचे. आपल्याला साईज कसं पाहिजे तसं बघा. मग हे असे लाट्या तयार करून ते एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. झाकण लावायचं आपण करताना. एक एक झाकण काढून मग एक एक लाट्या घ्यायचं आणि लाटून घ्यायचे. याला तेल तूप लावलेलं नाही, तेल तर अजिबात लावायचं नाही. तेल लावलं की वास येतं त्याचं. आपण वर्षभर ठेवणार असतो पापड. थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं. आपल्याला साईज किती पाहिजे, जाड पातळ, जास्त पातळ पाहिजे तर जास्त पातळ लाटायचे. जास्त पातळ केले की पापड आपण भाजताना जळते. थोडंसं म्हणजे किंचित जास्त पातळही करायचे नाहीत, मग तुटते पुन्हा लवकरच. त्यामुळं पहा, एका दिवसात 1.25 किलोचे पापड झालेले आहेत. ह्याच्यासाठी मी पाऊण किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ घातलेला आहे आणि 1 पापड मसाल्याचं पॅकेट घातलेलं आहे. तेवढं पावशेर पीठ जास्त असलं तरी छान होतं, कारण जास्त मसाला असलं ना जास्त मीठ लागते. त्यामुळे मी पावशेर उडीद डाळ जास्त टाकलेलं आहे आणि हे असे मस्त पापड झालेले आहेत. 1.25 किलोचे पापड एका दिवसातच मी तयार केलेले आहे. पापड उन्हात सुकवायचे नाहीत, फॅन पण जोरात लावायचं नाही, कारण वाकडे तिकडे होते पापड. आणि हे असे ठेवायचे. थोडे मी वाळलेले काढून ठेवलेले आहे.
हे न वाळलेले वाळले की मग एकावर एक ठेवायचे, मग ते असे वाकडे तिकडे होत नाहीत. बघा मस्त पापड झालेले आहे. ते हे असेच ठेवायचे. थोडे वाळले ना मग त्याला उलटे करायचे. आताच उलटे पालटे केले ना मग ते वाकडे तिकडे होतात. असे मस्त पापड तुम्हीही घरात तयार करून बघा. धन्यवाद.